संग्रहाच्या प्रकाशनानंतर सारिका उबाळे यांनी ही कविता मी कशी लिहिली या संदर्भात जे काही निवेदन केलं किंवा जे आपलं मनोबल व्यक्त केलं त्यावरून आपल्या सगळ्यांनी लक्षात आलं की ही कविता एका अति उत्साहातून श्रवली आहे आणि हे दुःख अनेक असतात. म्हणजे या दुःखावरती मराठी साहित्यामध्ये गाणी लिहिली आहे, कथा लिहिलेली आहे आणि कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्याचे मिळीचे दोन लेखक तर इथंच आहेत. म्हणजे कृष्णात खोत सरांची परिधान ही याच मला वेगळ्या आयामात आपल्या समोर सादर करते. आणि धरणाच्या चळवळीमध्ये म्हणजे मी आणि ते एका गावच्या आहोत, त्यामुळे आमच्या परिसरामध्ये बांधलेली अनेक धरणं, त्या धरणांमध्ये विस्थापित झालेले लोक, त्यांचं दुःख लहानपणापासून बघितलेलं आहे. आणि त्या चळवळीत काम करणारे संपत देसाई यांनी देखील महत्वाचे काम एका पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. विस्थापन होतं ते वरतरणी दिसतं असं वरवरचं चित्र नाही. विस्थापनाच्या कामामध्ये घरं जातात, जमिनी जातात, त्यांचं कागदोपत्री पुनर्वसन होतं. सरकारी दप्तरामध्ये माणूस एका गावातून दुसऱ्या गावात टाकला जातो, कागदोपत्री पुनर्वसन झालं अशा प्रकारचं एक दप्तर रंगवलं जातं. हा प्रश्न असा इतक्या पुरतामध्ये विस्थापन ही गोष्ट नव्या जातीला जन्म देते. कवयित्रींनी आपल्या कवितेमध्ये पुनर्वसन हा शब्द वापरलेला आहे. कृष्णात खोत सरांनी यासाठी उचले नावाची एक नवी जात, ज्या गावामध्ये यांचं पुनर्वसन होतं त्या गावामध्ये त्या लोकांची नवी जात तयार होते आणि त्या जातीकडे इतर लोक कसे बघतात याचं ओळखून टाकणारं चित्र अशा कादंबऱ्यांमध्ये आलेलं आहे. ते चित्र पुन्हा या कवितेमध्ये वेगळ्या पद्धतीने कवितानं सांगितलं की ही दीर्घ कविता आहे. मी तर म्हणतो ही दीर्घ कथा आहे, तुकड्या तुकड्यात लिहिलेली दुःखी माणसाची अति उत्साहातून कळवलेलं ते सगळं काव्य आहे. आणि या विस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्ट लोक असे एरवी वागतात तसे त्या लोकांशी वागतात आणि जास्तीत जास्त प्रश्न त्या भ्रष्ट लोकांमुळे तयार होतात त्या व्यवस्थेमध्ये. आणि त्याचं वास्तव इतकं भयानक आहे की या कवितेच्या अनेक ओळींमध्ये अनेक शब्दांमध्ये ते व्यक्त झालेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की लोक मरतात कशी, म्हणजे लोकांचं मरण डोळ्याने बघणं आणि त्यावरती लिहिणं हे मला वाटतं खूप अवघड कठीण काम आहे ते या कवितेने केलेलं आहे. या संग्रहानं सगळ्यात केंद्रावरती म्हणजे घर गाव होतं, धरण होतं, म्हणजे खरं घर जातं, घर शिरावून भेटलं जातं. आणि घर हे आपल्या जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माणसाचा प्रवास हा गुन्हेतून घरात झालेला आहे आणि हा 1-2 दिवसाचा 1-2 वर्षाचा असा प्रवास नाही आहे, हा हजारो लाखो वर्षांचा प्रवास. आणि ह्या प्रवासामध्ये माणसानं मिळवलेलं संचित म्हणजे घर आहे. आणि घरात त्या माणसाचं सगळं भावविश्व असतं. जन्मापासून अनेक गोष्टी त्या घरात जगलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात. नाती, श्रद्धा, सगळ्या गोष्टी जीवनात त्या घरात असतात. घरातल्या कृती, घरातले मुले, घरातल्या सगळ्या गोष्टी त्याच्या भावविश्वाचा भाग होतात. आणि त्याच घरातून त्या माणसाला जेव्हा उचलून दुसरीकडे फेकलं जातं तेव्हा नुसतं घर जात नाही, त्याचा आपलं भावविश्व भरपूर जातं. हे भावविश्व भरपूर जाणं म्हणजे माणसाचं अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे. कवयित्रीने सांगितलं की एका संस्कृतीचा ऱ्हास हा नुसता संस्कृतीचा ऱ्हास नाही, अस्तित्वाचं उच्चाटन होतं. आणि हे सहन करणं म्हणजे वर्ण वाचणं जेवढं दुःखदायक वाटतं ते प्रत्यक्ष भोगणं किती त्रासदायक असेल त्याची कल्पना देखील करवडतो. आणि त्याचा एक स्वर या कविता संग्रहाच्या प्रत्येक कवितेत उमटत राहतो. ते दुःख काय असेल, त्या वेदना काय असतील, या लोकांना सहन करावं लागणार जे काही जगणं आहे ते कोणत्या पद्धतीचं असेल याचा सगळा आभास या सगळ्या गोष्टींमध्ये वास्तव येत राहतं. तर कवयित्री सांगितलं की जंगल जातं, शेती जाते,
की आपण वरकडे म्हणतो की त्यांचे जगण्याचे मार्ग दाखवतात, पण जगण्याचे माध्यम दाखवतात. बऱ्याच चालत आले ते जगण्याचे स्रोत हे जेव्हा हिरावून घेतले जातात तेव्हा जगायचं कसं, म्हणजे जंगलातल्या माणसाला शेतातलं काम खूप माहिती नसतं. मजुरी काय असते किंवा शेतातल्या पेरणीचे प्रकार काय असतात आणि एकदम जंगलातनं उचलून जेव्हा असं गावात फेकलं जातं तेव्हा त्याला पडणारे प्रश्न आपण कल्पना देखील करू शकत नाही, इतके भयावह. तशाच प्रकारचे अनेक प्रश्न या कवितांमध्ये आले. पण या संग्रहात देवदान विठ्ठलाचे विठ्ठलाचा उल्लेख आलाच कवितेत की माझा विठ्ठल देखील होता. माणसाच्या श्रद्धा या कशा कशात गुंतलेल्या असतात त्याचं देव एक प्रतीक आहे. म्हणजे आयुष्यभर पिढ्यानपिढ्या म्हणून आपण पिढ्यानपिढ्या ज्या घराण्यानं देवाची पूजा केलेली असते, जो त्या घराचा बाबा राखणदार असतो त्याचंच अस्तित्व धरणं धोक्यात आलं. राखणदारावरती श्रद्धा असणारे गावचे लोक राखणदार जर गेला उडाला पाण्यात तर कुणाकडे बघायचं त्यांनी. अशा प्रकारचे काही संवेदनशील प्रश्न की जे ठीक आहे आपण सगळे सुशिक्षित आहोत, वेगळ्या दृष्टीने जगाकडे बघतो, पण गावाघरातली सगळीच माणसं आपल्यासारखी उडालेली दृष्टी प्रगतीशील दृष्टी असलेली नसतात. त्यांच्या श्रद्धा ह्या इतक्या चिकटलेल्या असतात घट्टपणे आपल्या गावाच्या देवांशी श्रद्धांशी. त्यांच्या अस्तित्वाचं काय, असे अनेक प्रश्न या कवितांच्या ओळींमधून आपल्या समोर उभे राहतात. आणि मग ही पुनर्वसित लोकांची जात, त्यांनी ही जात हा शब्द वापरलेला आहे. तर ही जात काय दुःख भोगते, म्हणजे आज उदाहरणार्थ आपल्या समोर ज्या सनातन काळापासून चाललेल्या जाती आहेत या जातीपेक्षाही भयावह जात आहे की ज्या जातीच्या लोकांना जे भोगावं लागते त्यांची जी दुःखाची टाच आहे ती किती भयावह आहे त्याचं सूचन ही कविता करते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा असं आपलं घर जातं, आपल्या जवळची माणसं जातात, सांगितलं कवयित्रीने आपल्या प्रास्ताविकामध्ये की कशी माणसं डोळ्यात एकच होतात किंवा मरतात. जेव्हा रक्ताची नाती आणि जवळची माणसं जेव्हा आपल्या डोळ्यात एकच जातात, आपल्याला सोडून जातात, गाव जातं, घर जातं, माणसं जातात, आठवणी जातात, तेव्हा त्याचं स्मरण म्हणजे विस्थापित झालेले लोक तिथं पुनर्वसित होतात, तिथं जाऊन होत असलेलं स्मरण हे किती काळजाला घर पाडणारा असेल याची कल्पना या कवितेच्या काही ओळींवरून आपल्याला होते. ही कविता या संदर्भात सूचन करत राहते की हे स्मरण हे गाव घर माणसांबद्दल काय भाव व्यक्त करतं मनामध्ये. आणि सगळ्यात कळीचा प्रश्न या देशातला किंवा जगाचा म्हणून आपण की भ्रष्टाचार, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत त्यांना संवेदना, म्हणजे कवयित्रीनं एक प्रकल्प रखडलेला आहे तिच्या गावात, तो आजूबाजूला चाललेला आहे, तिथल्या माणसाची होरपळ बघून हे शब्दच फुटले त्याला किंवा त्या धरणाच्या चळवळीचा भाग म्हणून यांच्या काही ओळी लिहिल्या. आणि अशीच माणसं ह्या आपल्या आजूबाजूला काही ठिकाणी दुःखी होणारी असताना देखील प्रशासनातली मात्र रेड्याच्या कातडीची माणसं ह्या दुःखाकडे पण अशा प्रक्रियेत होरपळणाऱ्या माणसांकडे बघतात कशी, त्यांना काही दुःख होतं नाही, त्यांच्या शरीरात काळी नावाची काही गोष्ट आहे की नाही, अशा प्रकारचा प्रश्न पडावा इतकी भयानक स्थिती आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. त्याचं देखील एक वास्तव चित्र या कवितेतून समोर येतं. आणि मग राज्यकर्ते आणि प्रशासनाचे अधिकारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कधी राज्यकर्त्यांकडून भरडले जातात ते लोक, कधी प्रशासनाच्या लोकांकडून भरडले जातात. आणि त्यांचं हे भरडणं हे कवयित्री त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रादेशिक शब्द वापरला. खरं तर ह्या संग्रहाच्या अनेक कवितांमध्ये अतिशय उत्तम बोली आलेली आहे की जी बोली या धरणाच्या तळाला पुढत जाणाऱ्या माणसाचा स्वर म्हणते, त्यांचा आवाज म्हणते. आणि म्हणून या संग्रहात येणारी ही जी काही बोली आहे ती देखील अतिशय महत्वाची आहे. आणि इथून शोषणाचं दुःख, शोषणाचा आवाज, शोषणाचा स्वर काय असतो आणि तो कसा शब्दबद्ध होतो हे पाहण्यासाठी हा संग्रह नक्कीच महत्वाचा आहे असं मला वाटतं. हा संग्रह नुसताच मराठी साहित्यातली भट नाही तर चळवळीला देखील एक आवाज देणारी गोष्ट आहे. धरणग्रस्तांच्या आणि विस्थापितांच्या प्रश्नावरती हा एक आवाज आहे. आणि म्हणून या संग्रहाचं मी संबंध मराठी वाचकांच्या वतीने मनापासून स्वागत करतो.
वैयक्तिक अभिनंदन प्रकरण सांगतो धन्यवाद.